नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आपल्याही घरी लहान बाळ असेल ज्याचे की वय वर्ष 5 वर्षापेक्षा कमी आहे, अशांचं आधार कार्ड काढायचं आहे तर बेफिकीर राहा मित्रांनो, कारण तुम्हाला आता ही सेवा घर बसल्या मिळणार आहे। आधार सेंटरला जाऊन पैसे देऊन काढण्याची काही आवश्यकता नसणार आहे। ते तुम्ही अगदी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या काढू शकता। चला तर पाहूया संपूर्ण प्रोसेस। त्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। यासारख्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आपल्या मोबाईलवरती कोणताही एक ब्राउझर तुम्ही ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचं आहे IPPB हे लिहून सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिलेच वेबसाईट आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, याच्यावरती क्लिक करा। याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकता, इथे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत। त्याच्यातून सर्व्हिस रिक्वेस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे। थोडंसं झूम करून दाखवतो आपणच। सर्व्हिस रिक्वेस्ट याच्यावरती क्लिक करून घ्या। याच्यावरती क्लिक केल्यानंतर येथे दोन ऑप्शन दिलेले आहेत, IPPB कस्टमर, नॉन IPPB कस्टमर। तर आपल्याला IPPB कस्टमर याच्या ऑप्शनवरती क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म हे ओपन झालेला आहे मित्रांनो। याच्यामध्ये भरपूर ऑप्शन दिलेले आहेत। तर आपल्याला लहान बाळाचं आधार कार्ड काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन आहे चाइल्ड आधार एनरोलमेंट। मित्रांनो इथे पाहू शकता चाइल्ड आधार एनरोलमेंट या चौकोन बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करायचं आहे आणि खालील दिलेले हे जे काही माहिती आहे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे मित्रांनो। आपल्याला सोल्युशन आहे, सोल्युशन याच्यावरती क्लिक करा। जर आपण मुलाचे भरत असेल तर MR करा, जर मुलीचे भरत असेल तर MS याच्यावरती क्लिक करा। जर मुलाचे काढा असेल तर MR याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर मुलाचे तुमचे पहिलं नाव लिहा मित्रांनो या ठिकाणी। लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव लिहून घ्या या ठिकाणी। आडनाव लिहून घेतल्यानंतर तुमचं चालू मोबाईल नंबर या ठिकाणी भरून घ्या या बॉक्समध्ये। त्याच्यानंतर ईमेल ID जे आहे ईमेल ID द्या, असेल तर द्या, नाही तर काही हरकत नाही। त्याच्यानंतर जे आहे ॲड्रेस फर्स्ट लाईन आणि ॲड्रेस सेकंड लाईन, तर तुमचा ॲड्रेस पूर्ण लिहून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुमचा ॲड्रेस या ॲड्रेस फर्स्ट लाईनमध्ये आणि ॲड्रेस सेकंड लाईनमध्ये थोडं लिहून घ्यायचं आहे। काहींचं म्हणणं असं असतं की आमचं मूळ गाव वेगळं आहे आणि कमवण्यासाठी आम्ही बाहेरगावी गेलेलो आहे, तर त्याने काही चिंता करण्याची बाब नाही मित्रांनो। जिथे आता तुम्ही राहत आहात सध्या येथेच ॲड्रेस तोच लिहायचा आहे, कारण तुमच्याकडे पोस्टचा जो सर्व्हिसमन आहे तुमच्याकडे येण्यासाठी हा ॲड्रेस दिलेला असतो। या ठिकाणी व्यवस्थितरित्या ॲड्रेस लिहून घ्या दोन्ही बॉक्समध्ये। त्याच्यानंतर तुमचा जो तिथे राहत आहात तुम्ही तेथील पिनकोड व्यवस्थित लिहून घ्या मित्रांनो। या ठिकाणी पिनकोड व्यवस्थित लिहून घ्या। त्यानंतर नियरेस्ट पोस्ट ऑफिस याच्यावरती तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। जवळ कोणती पोस्ट ऑफिस आहे त्याचं येथे नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल मित्रांनो, तुम्ही जर पिनकोड व्यवस्थित दिला तर। त्याच्यानंतर हे लिंक्ड IPPB ब्रँच, डिव्हिजन आहे आणि रिजन आहे, सर्कल आणि स्टेट हे जे काही आहे मित्रांनो, पिनकोड देऊन तुम्ही जर इथे जवळील पोस्ट बँक जर निवडला तर हे सगळी माहिती ऑटोमॅटिकली येऊन जाईल। इथे आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नसणार आहे। त्यानंतर खाली दिलेला आहे चौकोन बॉक्स आणि स्पेसिफिक रिक्वेस्ट, तर या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचं आहे चाइल्ड आधार एनरोलमेंट, बस एवढंच लिहून घ्या मित्रांनो। हे लिहून घेतल्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला एक टिक मार्क द्यायचा आहे। टिक मार्क देऊन हा दिलेला कॅप्चा कोड जो आहे, हा दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपल्याला फिल करायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो। अशा तऱ्हेने तुम्हाला कन्फर्मेशन SMS येईल। तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता 2 ते 3 दिवसामध्ये पोस्ट पेमेंटचा जो पोस्टमन असेल तुमच्या घरी येऊन बाळाचे आधार कार्ड बनवून जाईल मित्रांनो। त्यापैकी तुमच्या आईचे किंवा वडिलांचे आधार कार्ड या ठिकाणी प्रूफसाठी घेतलं जाईल आणि लहान बाळाचे अंगठ्याचे ठसे वगैरे या ठिकाणी घेतलं जात नाही मित्रांनो 5 वर्षापर्यंत तरी। अशा प्रकारे तुमच्या लहान बाळाचे आधार कार्ड हे व्यवस्थितरित्या तयार होऊन जाईल मित्रांनो। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, तरी तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।